नमस्कार मित्रांनो. गुरुग्रहाबद्दल सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात माहिती असतेच. म्हणजे गुरु चतुर्थ स्थानात आहे का, अष्टमस्थ गुरु आहे का किंवा व्ययस्थ गुरु आहे का, हे साधारण बऱ्याच जणांना ठाऊक असतं. त्यामुळे गुरुचं ते राशी परिवर्तन आहे ते सर्वात महत्त्वपूर्ण ठरतं. या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये 15 मे नंतर गुरु जो आहे की जो गेल्या साधारण 1 वर्षापासून वृषभ राशीमध्ये भ्रमण करत होता, तो आता मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. अर्थात तिथे तो जवळजवळ वर्षभर असणार आहे. आणि याच महिन्यामध्ये राहू आणि केतू गेल्या जवळजवळ 1.5 वर्षापासून मीन आणि कन्या राशीमध्ये भ्रमण करत होते, ते आता कुंभ आणि सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहेत. या सर्व ग्रहाचे जे परिवर्तन आहेत हे नेमके कशा प्रकारे त्याचा प्रभाव परिणाम मेष राशीवरती होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. लक्षात घ्या, कुठलाही जो ग्रह आहे हा स्वतः फक्त एकट्याने एकटा त्याचा परिणाम होत नसतो, टीम इफेक्ट असतो. म्हणजे फक्त आणि फक्त गुरुचे प्रभाव परिणाम तुम्हाला मिळतील का, तर तसं अजिबात नाही. त्याबरोबरच राहू केतू आणि शनीचे जे प्रभाव आहेत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. मग तुम्हाला त्याचे परिणाम नेमके अनुभवता येऊ शकतील. जसे की जो गुरु आहे हा गुरु तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. जो शनी आहे हा शनी तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राहू केतू जे आतापर्यंत व्यय आणि षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत होते ते तुमच्या लाभ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. गुरुबद्दल सांगायचं झालं तर गुरु हा तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रह आहे. हा तुमचा भाग्येश आहे, व्ययश आहे आणि तो आता तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जवळजवळ येणारा 1 वर्षापर्यंत हा तुमच्या तृतीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. 2 जूननंतर हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. पैकी डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये साधारणतः हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा भ्रमण करेल. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुमची धावपळ थोडीशी जास्त होणार आहे, फिरणं थोडंसं जास्त होणार आहे, ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या राशीला ते काही नवीन नाही. मुळातच तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. फिरायला वगैरे जास्त आवडतं, मेहनत घ्यायला जास्त आवडतं, खास करून शारीरिक मेहनतीला अतिशय तत्पर अशा प्रकारची तुमची रास आहे. फक्त इकडे एकच गोष्ट महत्त्वपूर्ण राहील, ती म्हणजे डिसिजन पॉवर. अर्थात तुमच्या ज्या राशीची डिसिजन पॉवर खूप चांगली आहे, पण होतं काय, बऱ्याच वेळेस तुम्ही आधी डिसिजन घेता मग विचार करता. इथे ही गोष्ट सांगण्याची का महत्त्वपूर्ण आहे, कारण तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे हा शनी तुमचे जे निर्णय आहेत ते चुकवू शकतो. त्यामुळे जर का तुम्हाला एखाद्या गोष्टीत निर्णय घ्यायचा असेल तर थोडासा विचार करा, इन डेप्थ विचार करा, चारही बाजूने विचार करा आणि मग ठरवा आपल्याला एखादी वस्तू, कृती किंवा गोष्ट करायची की नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण गुरु जे आहे हा गुरु तुम्हाला सर्व प्रकारचं बळ देईल. तुमचे कामं थांबणार नाहीत, कामे तुमची इझिली होतील, परंतु ते कामं झाल्यानंतर त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील याचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहात. तर ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहणार आहे. ही एका अर्थात चांगलीच गोष्ट आहे. तर विवाहोत्सुक जे तरुण तरुणी असतील, जरी तुमची 7.5 चालू असली तरी सुद्धा येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये गुरु जो आहे हा विवाहोत्सुक मंडळींसाठी अतिशय चांगला आहे. विवाह जुळून येणं, जमून येणं, एंगेजमेंट होणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारच्या काही चांगल्या घटना तुमच्यासाठी निश्चित होणार आहे. तर या संदर्भात काळजी करू नका. इतरही जे मेष राशीच्या व्यक्ती आहेत की जे विवाहित आहेत, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे होतील. फक्त त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो गुरु आहे सप्तम दृष्टीने तुमच्या नवम स्थानाला बघेल आणि तिथेच जो शनी आहे हा शनीसुद्धा दशम दृष्टीने तुमच्या नवम स्थानाला बघणार आहे. तर अर्थातच इथे एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की फिरणं वगैरे जास्त होईल. आता इथे ही गोष्ट जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुमच्या व्ययस्थानात शनी आलेला आहे, तर साधारण मार्चपासून आलेला आहे. त्याचे थोडे थोडे प्रभाव परिणाम तुम्हाला दिसायला सुरू झालेले असते. ज्या गोष्टी आतापर्यंत सहज सोप्या होत्या त्या आता थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होत आहेत, थोड्याशा गुंतागुंतीच्या होत्या आहे. आत्तापर्यंत तुमची जी रास आहे ही कॉन्फिडन्सने एखादी गोष्ट करून जायची, आत्मविश्वास जबरदस्त होता आणि त्याच्या जोरावर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करत होत्या. परंतु शनीच्या साथीमध्ये गोष्टी पूर्णपणे वेगळ्या होतील. म्हणजेच जो मीपणा असतो आपल्यातला किंवा जो कॉन्फिडन्स असतो तोच पूर्ण निघून जातो. समोरची माणसं सुद्धा वेगळ्या प्रकारे वागायला लागतात. आत्तापर्यंत ज्या गोष्टी अगदी सहज सोप्या वाटत होत्या किंवा तुम्ही त्या करतही होत्या, त्या आता मात्र वेगळ्या प्रकारे जाणवायला लागल्या आणि शनीची हीच खासियत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं स्वतःवरती लक्ष देणं गरजेचं राहील आणि थोडंसं या दरम्यान तुम्ही देवधर्माकडे जास्त झुकू शकाल किंवा देवधर्मावरती तुमचा विश्वास वाढेल. कारण होतं तसंच की जर का तुमचा तुम्ही गमावलात
तर अर्थात तुम्हाला कोणती तरी अशी शक्ती लागते की ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊ शकता, ज्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता, डोकं ठेवू शकता. तर हाच भाग राहील थोडासा आणि त्यामुळे थोडंसं देवावरती विश्वास ठेवणं, धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे अनुभवसुद्धा तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट या दरम्यान हा जो गुरु आहे, हा गुरु लाभस्थानाला तुमच्या पाहणार आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, नवम दृष्टीने गुरु जो लाभस्थानाला पाहेल आणि तिथेच राहूसुद्धा येणार आहे. आता ही गोष्ट थोडीशी ट्रिकी आहे. लक्षात घ्या, लाभस्थानात राहूचं भ्रमण आणि गुरुचं सुद्धा तुमच्या लाभस्थानाला पाहणं हे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगलं असणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही. आता तुम्हाला हे ऐकून हायसं वाटेल, परंतु इथे सुद्धा एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, तुमची जी राशी आहे ही अधिभौतिक सुखाकडे जास्त आकर्षित होणारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी हाव ही तुमच्या राशीमध्ये जास्त असते. म्हणजे आपल्याला पोटभर मिळालं तर त्याच्याहीपेक्षा थोडंसं जास्त मिळायला हवं. त्याकरता हवे तर थोडंसं जास्त मेहनत घेऊ, थोडीशी जास्त रिस्क घेऊ. परंतु इथे थोडंसं तुम्ही फसू शकाल. लक्षात घ्या, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. कारण जो लाभातला जो राहू आहे, हा राहू तुम्हाला त्याचे इन्कम तर जास्त देईल, परंतु जर का तुम्ही त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारे काही गोष्टी केल्या, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी कराल, तर ते आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करायला शनी तुम्हाला भाग पडेल. शनीचे पहिली 2.5 वर्ष तुमची चालू झालेली आहेत. याच ठिकाणी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील, कारण या ठिकाणी तुम्ही चुकीचे घेतलेले निर्णय पुढे तुम्हाला अतिशय त्रासदायक होतील आणि तुमच्या राशीला 7.5 ही त्रासाची जाते. लक्षात घ्या, हा थोडासा तुम्हाला इशारा आहे की जर का तुम्हाला इन्कम चांगलं मिळत असेल, व्यवस्थित मिळत असेल, तर आणखीन थोडं जास्त इन्कमच्या मागे जाऊ नका. अर्थात मेहनतीने केलेलं इन्कम चांगलंच आहे, परंतु जर का तुम्ही त्याच्यासाठी येणं केण्या प्रकारे बाय हुक क्रुक्स उलटसुलट गोष्टी करून जर का तुम्ही त्या गोष्टी करत असाल, तर गोष्टी तुमच्या अंगाशी येऊ शकतील. पुढे जाऊन तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. लाभस्थानात भ्रमण करणारा जो राहू आहे किंवा लाभस्थानावरती गुरुची जी दृष्टी आहे, नवम दृष्टी, ही तुम्हाला पैसे तर वगैरे चांगलेच देईल, परंतु या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचमस्त जो भ्रमण करणारा जो केतू आहे, हा केतू ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. खास करून तुम्हाला साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर म्हणजे 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा कालावधी किंवा जवळजवळ 15 फेब्रुवारी ते 15 मार्च ह्या कालावधीमध्ये म्हणजे या 2 महिन्यामध्ये थोडंसं लक्ष द्या, कारण हे ग्रहण कालावधी आहे. त्या दरम्यान गर्भवती महिलांना त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढेल. त्याचप्रमाणे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती जर का रिलेशनशिपमध्ये असेल, तिथे सुद्धा थोडंसं तू मैमे ज्याला आपण म्हणतो तसा प्रकार होऊ शकेल. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी थोडंसं जास्त मेहनत करणं गरजेचं राहील, कारण एकतर तुमच्या पंचमात केतूचं भ्रमण आहे आणि तुमची जी राशी आहे ही राशी 7.5 आलेली आहे. तर या संदर्भात काळजी घ्या. 7.5 मगाशी सांगितल्यामध्ये प्रमाणे पहिली गोष्ट म्हणजे तुमचे अंदाज चुकतात. मग ते व्यक्तीबद्दल असेल, परिस्थितीबद्दल असेल किंवा तुमच्या स्वतःबद्दलचे जरी असतील, तरीसुद्धा या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची राहील. व्ययस्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे, हा शनी थोडंसं नैराश्य वगैरे तुम्हाला देऊ शकेल. विड्रॉल ऑफ इंटरेस्ट म्हणजे आता काय राहिलं नाही आयुष्यात किंवा आपण केलेल्या गोष्टी बरोबर होत नाहीत, आपलं नशीबच वाईट, अशा गोष्टींच्या विचारांच्या अधीन जाऊ नका. पहा, तुमची जी रास आहे ही त्यांच्यामध्ये पेशन्स खूप कमी असतो. झटपट गोष्टी झाल्या पाहिजेत, पटापट गोष्टी झाल्या पाहिजेत. मी जर का एखादी गोष्ट केली तर समोरच्याकडून सुद्धा तशीच अपेक्षा असते आणि त्या तशा होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा पेशन्स आहे, या पेशन्सचा कडे लोट होईल आणि कधी कधी चुकीची कृतीही तुमच्या हातातून होईल. तर या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात गुरुचं जे भ्रमण आतापर्यंत आपण बघितलं, त्याचे जे प्रभाव परिणाम बघितले, ते तुम्हाला अतिशय चांगले जातील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, फिरणं वगैरे, तुमच्या वैवाहिक जीवनामधले जे रिलेशन्स आहेत ते खूप चांगले. ते आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा गोष्टी खूप चांगल्या प्रकारे होतील. फक्त तुमची जी मानसिकता आहे ती सरळ सरळ ठेवा, ती ट्रान्सपरंट ठेवा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. नाकासमोर चालण्याचा प्रयत्न करा. चुकीची इन्व्हेस्टमेंट टाळा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. तर हे जे आतापर्यंत मी मूलमंत्र सांगितले, येणाऱ्या वर्षभरात जर का तुम्ही ते व्यवस्थितपणे सांभाळले, तर गुरुचं जे भ्रमण आहे, हे गुरुचं भ्रमण तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. जरी शनीची 7.5 असली तरी सुद्धा गुरु जो आहे, गुरुग्रह तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी करू शकेल आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्या होऊ शकते. फक्त स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं गुरुचं जे राशांतर आहे मिथुन राशीमध्ये, ते मेष राशीकरता कशा प्रकारचे असेल, त्याचे प्रभाव परिणाम कशा प्रकारचे असतील, या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.